सोशॉलॉजी 291, पॉलिटी 286 आणि हिस्ट्री 280 यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी प्ले स्टोअरवरून एडुटॉक परीक्षेचा अभ्यास ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲपल युजर्सनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. यूट्यूबवर जाऊन एडुटॉक परीक्षेचा अभ्यास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले जातात, सगळे टॉपिक्स कवर केले जातात आणि दररोज संध्याकाळी 9 PM लाईव्ह लेक्चर असते, ज्यामध्ये उद्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टिप्स डिस्कस केल्या जातात. तरी सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सोशॉलॉजी 291चे इम्पॉर्टंट क्वेश्चन, याच्यापैकी बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन तुम्हाला या PDF मधून दिसतील. तरी सर्वांनी PDF घ्या, ॲपवर जाऊन कार्बन चक्र याविषयी उदाहरणासह माहिती लिहा. म्हणजे कार्बन सायकलविषयी माहिती. राजकीय भूगोलाचे स्वरूप स्पष्ट किया. नाईल जलवाटप समस्याविषयी माहिती लिहा. नाईल नदीचे जे पाणी कसं विस्तारित होतं त्याच्याविषयी माहिती. वनांचे कार्य विशद करा. जलचक्राविषयी टिप लिहा, म्हणजे वॉटर सायकल. सामाजिक वनीकरणाचे फायदे लिहा. परिसंस्थेत किती प्रकारचे भक्षक असतात. पर्यावरणातील नैसर्गिक घटकाविषयी माहिती लिहा. परिसंस्थेची रचना स्पष्ट करा. हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आवश्यक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी माहिती लिहा. भक्षकाच्या प्रकारांविषयी माहिती लिहा, म्हणजे फूड सायकलविषयी माहिती लिहायची. पर्यावरण व समाज यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. एन्व्हायरमेंट अँड सोसायटीमधला काय संबंध आहे ते सांगायचे. औद्योगिकरण ही संकल्पना स्पष्ट करा. इंडस्ट्रियलायझेशन. जल प्रदूषणाची कारणे थोडक्यात लिहा. जलावरणविषयी थोडक्यात माहिती लिहा. भारतातील वनांचे कोणतेही 5 प्रकार लिहा. हुकूमतीचे प्रकार थोडक्यात लिहा. पर्यावरण म्हणजे काही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. निर्वनीकरणाची मुख्य कारणे थोडक्यात लिहा. अन्नाचे मुख्य 2 हेतूविषयी सविस्तर लिहा. पर्यावरणविषयी उत्क्रांतीवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. पर्यावरणातील सांस्कृतिक घटक स्पष्ट करा. पोषक द्रव्यांचे चक्रीकरण उदाहरणासह स्पष्ट करा. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ॲपवर मिळतील. तरी सर्वांनी ॲपवरून ही PDF घ्यायची आहे. पॉलिटी 286चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ही PDF सुद्धा ॲपवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. राज्याच्या विकासाचे प्रमुख टप्पे स्पष्ट करा. राजकारणातील प्रमुख वैशिष्ट्ये लिहा. राजकीय विरोधाची प्रमुख तंत्रे कोणती आहेत ते स्पष्ट करा. दबाव गटाचे विविध प्रकार स्पष्ट करा. राजकीय पक्षाचे प्रमुख कार्य स्पष्ट करा. राज्य निर्मितीसाठीचे आवश्यक घटक कोणते आहेत ते लिहा. नागरिकांचे प्रमुख कर्तव्य स्पष्ट करा. साम्यवादी राज्य संस्थेची कार्ये स्पष्ट करा. कल्याणकारी राज्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राजकीय व्यवस्थेतील समस्या स्पष्ट करा. दबाव गटाचे प्रमुख कार्य स्पष्ट करा. राजकीय आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये लिहा. राजकीय भाषेची कार्ये स्पष्ट करा. राज्याच्या उदयाची कारणे विशद करा. राजकारणाची व्याख्या सांगून त्यांची वैशिष्ट्ये लिहा. बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे नॉर्मल जनरल टॉपिक्स आहेत, ते आपण मनाने लिहू शकतो. जिथं तुम्हाला ज्या क्वेश्चनमध्ये अवघड वाटत असेल त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकाची हेल्प घेऊ शकता किंवा ॲपवर नोट्स अवेलेबल आहेत, तिथून पण तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने स्पष्ट करा. दबाव गटाचे प्रकार विशद करा. राजकीय पक्षाची व्याख्या सांगून त्यांचे वैशिष्ट्ये लिहा. राज्य संस्थेचे स्वरूप स्पष्ट करा. राज्य संस्थेचे प्रकार स्पष्ट करा. लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये लिहा. सत्तेची वैशिष्ट्ये विशद करा. राजकीय संघर्षाची कारणे विशद करा. समतेचे प्रकार स्पष्ट करा. राष्ट्र राज्य म्हणजे काय ते स्पष्ट करा. व्यक्ती आणि राज्य संस्था यातील संबंध स्पष्ट करा. कल्याणकारी राज्याची भूमिका स्पष्ट करा. राज्य संस्थेची आवश्यक कार्ये लिहा. राज्य संस्थेच्या सार्वभौमत्वाची संकल्पना स्पष्ट करा. राजकीय नेतृत्वाने शहरी व ग्रामीण कार्यक्षेत्र स्पष्ट करा. व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध विशद करा. अशा प्रकारे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲपवर अवेलेबल आहे. सर्वांनी ॲपवरून ही PDF घ्यायची आहे. हिस्ट्री 286 TYBAचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, याच्यापैकी सगळे क्वेश्चन तुम्हाला उद्या पेपरमध्ये दिसतील. तरी हे क्वेश्चन तयार करून जा. ॲप डाउनलोड करा. ॲपवर या PDFs अवेलेबल आहेत. ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय ते थोडक्यात लिहा. 16 महाजनपदाचे वैशिष्ट्ये लिहा. हर्षवर्धनकालीन उद्योगधंदे व व्यापार यावर चर्चा करा. गुप्तकालीन समाज जीवनाचे चित्र रेखाटा.
आर्यांच्या मूळ वस्ती स्थानासंबंधीचे सिद्धांत थोडक्यात लिहा. गुप्तकालीन सुवर्णयुगाची वैशिष्ट्ये लिहा. महायान पंथाची 5 वैशिष्ट्ये लिहा. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथावर थोडक्यात लिहा. चाणक्यांनी जो ग्रंथ लिहिला अर्थशास्त्र, याच्यामध्ये राजनीती याच्याविषयी सांगितलेलं आहे. त्याच्यावर ऋग्वेद काळातील स्त्रियांची स्थितीवर वर्णन करा. श्वेतांबर व दिगंबर पंचातील फरक स्पष्ट करा. गणराज्यांचे लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी थोडक्यात लिहा. एक श्रेष्ठ सम्राट म्हणून सम्राट अशोकाची कामगिरी विशद करा. सिंधू संस्कृतीच्या कालखंडाविषयीचे विवेचन करा. गंधार शिल्पकलेची वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारे ही PDF तुम्ही घ्या ॲपवरून. तिथून तुम्ही उरलेल्या क्वेश्चनची तयारी करून घ्या. उद्या पेपरमध्ये सगळे क्वेश्चन तुम्हाला या PDF मधून दिसतील. ॲपवर जा, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करा आणि अभ्यास करा. यूट्यूबवर जाऊन एडुटॉक परीक्षेचा अभ्यास हे चॅनल सबस्क्राईब करा. इथे इम्पॉर्टंट टॉपिक्स डिस्कस केले जातात. सगळ्या टॉपिकची तयारी करून घेतली जाते. दररोज संध्याकाळी 9 वाजता पेपराविषयी माहिती दिली जाते. इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले जातात. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्या.